त्या काकू मला म्हणे की मला माझ्या मुलाचं दुसरं लग्न करायचं आणि आय वॉज शॅटर्ड की मला म्हणजे असं झालं होतं की हा काय सांगितलं म्हणजे प्रॉपरली बोलू शकत नाही जोपर्यंत ते तुमच्याशी फॅमिलीवर होत नाही. म्हणजे अशी कितीतरी कपल आहेत की ते वेगळ्याच प्रॉब्लेमसाठी ट्रीटमेंट घेतात कारण त्यांनी त्यांचा प्रॉब्लेमच शेअर केलेला नसतो. सांगितलं होतं की तुम्हाला बेबीच नाही होणार आहे किंवा तुम्हाला टेस्टी बेबीला सुद्धा होईल की मी नाही सांगू शकत. असेही नॅचरल कन्सर झालेल्या खूप साऱ्या स्टोरीज आहेत. करताय ते खूप छान करतात. तुमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जे काय करताय त्याच्यावर विश्वास ठेवा. ऑफकोर्स खूप गोष्टी तुम्ही करू शकता. आणि दुसरी एमएरी टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजकाल पीसीओडी, पीसीओएस किंवा स्ट्रेस, अँझायटी, करिअर ओरिएंटेशन ह्यामुळं इन्फर्टिलिटी हा प्रॉब्लेम खूप मोठा समस्या उद्भवली आहे. सो ह्या सगळ्या समस्यावर मात करण्यासाठी आज आपल्याकडे खूप स्पेशल गेस्ट आलेले आहेत. नमस्कार डॉक्टर अनुप्रीती बोरा. नमस्कार. डॉक्टर अनुप्रीती बोरा 14 वर्षापासून या फील्ड मध्ये आहेत आणि त्यांची स्पेशालिटी आहे आयुर्वेदिक इन्फर्टिलिटी. मॅम कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? छान वाटतंय एकदम की आज मी सगळ्यांशी छान बोलणार आहे आणि खूप छान गप्पा मारणार आहोत. मला छान वाटतंय. आज निश्चित कॅन्डिड गप्पा होतील. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही ह्या पॉडकास्ट मध्ये घेऊन जाल. सो मॅम ह्या फील्ड मध्ये तुमची सुरुवात कशी? ऍक्च्युली मी प्रॅक्टिस 2011 पासून चालू केली. तर 2012 साली जेव्हा मी चॅरिटी बेसिस एका छोट्या गावामध्ये काम करत होते तर त्यावेळेस नॉर्मल प्रॅक्टिस करत होते. त्यावेळेस असं काही अजेंडा नव्हता की मी इन्फर्टिलिटीवर काम करेन किंवा याच गोष्टींवर काम करेन. माझ्याकडे एक काकू आल्या. त्या काकू मला म्हणे की मला माझ्या मुलाचं दुसरं लग्न करायचं आणि आय वॉज शॅटर्ड की मला म्हणजे असं झालं होतं की हा काय सांगितलं. म्हटलं काय झालं काकू? नाही म्हणे माझ्या सुनेला मुलगा नाही म्हणजे मुलं होत नाही तर मला लग्न करायचं. तर मी त्यांना म्हटलं ऑलरेडी तुम्ही 2-3 वर्ष थांबलाय तर मला तुम्ही एक 6 महिने द्या. तेवढ्यामध्ये नाही झालं तर तुम्ही म्हणजे त्या गोष्टीला पुढे व्हा. पण मनातून खूप इच्छा होती की हे काही झालं नाही पाहिजे म्हणजे त्या लेडीचं दुसरं म्हणजे मॅरेज तुटायला नको. म्हणून पूर्ण जिद्द एक वटून मी ते ट्रीटमेंट चालू केली आणि त्यांनी मला आधीच सांगितलं होतं मी याचे पैसे नाही देणार आणि मी कधीच त्यासाठी प्रॅक्टिस नाही केली. मी त्यांना फक्त म्हणाले की फक्त तुम्ही 6 महिने द्या बाकीचं मला काहीच नको. आणि नंतर विदिन 2 months ती कन्सीव्ह झाली आणि त्या दिवशी म्हणजे जो तिच्याकडे आनंद आणि एक जोडप्याचं आयुष्य वाचवलेला जो आनंद होता तो घेतला. आणि नंतर त्याच्यानंतर असं झालं की बस याच्यातच आपण काहीतरी करू. तर 12 पासून मी इन्फर्टिलिटीवर काम करते. एक्सलेंट. सो मॅम 14 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा 14 वर्षाचा प्रवास हा खूप मोठा प्रवास आहे तुमचा. सो पेशंट हँडल करताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतात? पेशंट हँडल करताना सगळ्यात महत्वाचं पेशंट हँडल करण्यापेक्षा काय होतं ना की ज्यावेळेस बऱ्याच जणांना वाटतं की आयुर्वेद म्हणजे खूप लॉंग प्रोसेस आहे, खूप उशिरा रिझल्ट मिळणार आहे आणि खूप लोकांना असं वाटतं की याच्यात काय आहे जडीबुटी करत. पण ऍक्च्युअली हे खूप ऑथेंटिक सायन्स आहे. खूप म्हणजे सायंटिफिक सगळ्या गोष्टी आहेत आणि ते लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी म्हणजे आता तर माझ्याकडे एकमेकांचा रिझल्ट बघून लोक विश्वासाने येतात. पण जेव्हा मी ही सुरुवात केली तेव्हा असे सगळीकडे फिरून झाल्यानंतर ठीक आहे मॅडम तुम्ही काहीतरी करून बघा अशा टाईपचे लोक यायचे. आता लोकांना विश्वास बसायला लागला. पण तरी पण लोकांना सगळ्यात महत्वाचं काय असतं की त्यांची लाईफस्टाईल चेंज करायची. त्यांना पथ्याने कळायचं. मग यायच्या आधीच की मॅडम तुम्ही पथ्य सांगणार आहेत का. पण मी प्रत्येकाला एकच सांगते जरी कोणत्याही याच्यातून जातात पीसीओडी आहे, पीसीओएस आहे, इन्फर्टिलिटी आहे, दीज आर ऑल आर लाईफस्टाईल डिसऑर्डर. तुम्ही लाईफस्टाईल चेंज नाही केली तर तुम्हाला कोणतीच ट्रीटमेंट हेल्प करू शकत नाही. हे कन्व्हिन्स करायला आणि सगळ्यात महत्वाचं भारतामध्ये मला एक गोष्ट जाणवली जेव्हा इन्फर्टिलिटी कपल येतात ते तेवढे प्रॉपरली बोलू शकत नाही जोपर्यंत ते तुमच्याशी फॅमिलीवर होत नाही. म्हणजे असे कितीतरी कपल आहेत की ते वेगळ्याच प्रॉब्लेमसाठी ट्रीटमेंट घेतात कारण त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम शेअर केलेला नसतो. मग तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत ते फॅमिलीवर होत नाही त्याचा प्रॉब्लेम मला कळत नाही आणि मग हळूहळू जसं जसं काउन्सिलिंग होत जातं तेव्हा रिअल प्रॉब्लेम कळायला सुरुवात होते. म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजे जेव्हा ट्रीट करता इट इज अ व्हेरी बिग टास्क कारण पेशंट जेव्हा येतो तेव्हा तो खूप स्ट्रेसमध्ये असतो. त्यांना म्हणजे काही ऐकायची पण त्यांच्याकडे कॅपॅसिटी नसते. ऑलरेडी त्यांनी खूप दिवस वेस्ट केलेले असतात. सो दॅट इज द मेन बर्डन. खूप सारे औषधं घेतलेले असतात. दॅट इज अगेन वन मोर थिंग की त्याचे सगळे साईड इफेक्ट काढता काढता वेळ जातो. हा एक मेन प्रॉब्लेम आहे. पण तेच जर सुरुवातीपासूनच तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर खूप इझिली त्याच्यातून रिझल्ट मिळतात. बरोबर.
जसं तुम्ही म्हणलात की आता पीसीओडी पीसीओएस ऍक्च्युली खूप डीप विषय आहे. आणि काय होतं की सोशल प्रेशर किंवा मेंटल प्रेशर, घरच्यांचं प्रेशर, ह्या सगळ्या प्रेशरमुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात आणि नंतर तुमच्याकडे म्हणजे आयडीकडे पडलेले असतात आणि तो पण खूप लेंथी प्रोसिजर आहे. तर जेव्हा असं तुम्ही म्हणता की सुरुवातीपासूनच तुमच्याकडे यायला पाहिजे, तर ती सुरुवात म्हणजे तुम्हाला कुठल्या वेळेला असं वाटायला पाहिजे की इथं आता मी आयुर्वेदिक मध्ये सगळ्यात मोठी सुरुवात म्हणजे जेव्हा तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्ही मॅरिड असू देत तेव्हा, म्हणजे जेवढ्या अनमॅरिड गर्ल आहेत त्यांना पण सांगेल की तुमचे पिरियड्स जर इरेग्युलर आहेत किंवा तुम्हाला पीसीओडी डायग्नोज झाला तर ते नंतर बघूयात पेक्षा तेव्हापासूनच तुम्ही ते ट्रीट करायला किंवा त्याच्यासाठी काम करायला. अगदी सिंपल गोष्ट जरी केली, तुम्ही रेग्युलर सूर्यनमस्कार केले किंवा रेग्युलर काही लाईफस्टाईल तुमची आयुर्वेदिक डॉक्टरांकडून जर तुम्ही प्रॉपर करून घेतली तर मग पुढच्या खूप साऱ्या गोष्टी ठरतात. पीसीओडी लोक सोडून देतात, नंतर लग्नानंतर तो खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मग तो स्ट्रेस विथ पीसीओडी आणि खूप सारे ट्रीटमेंट आणि काय म्हणतात स्ट्रेस हे सगळं घेऊन जेव्हा येतात, सो इट इज अ बिग प्रॉब्लेम टू हँडल एव्हरीथिंग. कारण मेंटली पूर्ण अप अँड डाऊन चालू असतो. आणि मग मॅडम तुम्ही पीसीओडी कडे बघू नका, तुम्ही आधी आम्हाला बेबी होईल त्याची ट्रीटमेंट द्या. पण वेन यू हॅव अ पीसीओडी यू डोंट हॅव अ ओव्युलेशन, राईट? तर ती ट्रीटमेंट देणं चुकीचं आहे. मग हे सगळं कन्व्हिन्स करायला पण खूप दिवस जातात. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा पेशंटला पेशन्स लूज होतात आणि जे लोक अगदी खूप छान करतात तर त्यांना रिझल्ट ऑफकोर्स मिळतात. सो म्हणून मी हेच सांगेल की कोणताही तुम्हाला लाईफस्टाईल डिसऑर्डर असू दे, डायबिटीस असू दे, पीसीओडी असू दे, पीसीओएस असू दे, त्याच्यासाठी सुरुवात तुम्ही जेव्हा अनमॅरिड आहात किंवा जेव्हा तुम्हाला नॉक केलंय डिसीजनी त्यावेळेस सुरुवात करा. ओके. सो जेव्हा न्यूली मॅरिड कपल तुमच्याकडे येतात किंवा जे पीसीओडी आहे तर ते तुम्ही सुरुवात कुठून करता, म्हणजे काय त्यांना सजेशन देता? सगळ्यात महत्वाचं तर मी तिची पूर्ण लाईफस्टाईल म्हणजे सकाळी उठते कधीपासून ते संध्याकाळी झोपण्यापर्यंत पूर्ण लाईफस्टाईल मी चेंज करून देते. अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम आम्ही पंचकर्म करतो, दॅट इज कॉल्ड एज अ डिटॉक्सिफिकेशन. तर मग तेही काही प्रोसिजर आपण सांगतो, मेडिसिन द्यायला सुरुवात करतो. पण ही प्रोसिजर हळूहळू जर लाईफस्टाईल चेंज झाली तर खूप पटकन रिझल्ट मिळतात. तर ते मनावर त्यांनी घेतलं की बाबा नाही मॅडम सांगितलं तर आपण सकाळी लवकरच उठायचं, लवकरच झोपायचं, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी त्याने पीसीओडी छान रिव्हर्स होतो. आणि आता सध्या स्ट्रेसफुल जी काही कंडिशन आहे त्यामुळे तो स्ट्रेस कसा बाजूला काढायचा किंवा त्या स्ट्रेसला कसं डील करायचं हे पण मी काउन्सिलिंग मध्ये पेशंटला सांगते. त्यामुळे बरेचसे रिझल्ट छान येतात. सो तुम्ही आता बोलता बोलता पंचकर्म बद्दल बोललात. सो पंचकर्मासाठी तुमच्याकडे क्लिनिक वगैरे? हो, पंचकर्माचं पूर्ण सेटअप आहे माझ्याकडे. ओके. आणि प्रॉपर ट्रेन थेरपिस्ट आहे आणि प्रॉपरली आपण पंचकर्मा ऑथेंटिक करतो. बाणेरला माझं स्वतःचं सेंटर आहे पंचकर्मा. ओके. सो बाणेरचा ऍड्रेस पण सांगा आपल्याला. ऋषभ आयुर्वेदा, टुलिप टॉवर, बाणेर. सो मॅम ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुमचा फॅमिलीचा सपोर्ट कसा असतो? सगळ्यात मोठा रोल तर माझ्या सगळ्या पूर्ण जर्नीमध्ये फॅमिलीचा आहे. सुरुवात म्हणजे आई बाबांनी जेव्हा मला बीएमएस करवलं तेव्हा फुल सपोर्ट होता. म्हणजे मी एक छोट्या प्लेस मधून आली आहे तर त्यावेळेस त्यांनी तेवढा सपोर्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि अजून एक मला इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची वाटेल, आफ्टर 5 years गॅप माझं नवीन लग्न झालं त्यावेळेस माझ्या सासू सासऱ्यांनी सपोर्ट केल्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. विदिन अ 1 month आय हॅव क्रॅक्ड द सीईटी, पोस्ट ग्रॅज्युएशन सीईटी. आणि मग मी परत लग्न झालं 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सो आणि याच्यामध्ये सगळ्यांनी लाईफ पार्टनर इज व्हेरी सपोर्टिंग, पण बाकीचे जेवढे आजूबाजूचे माझे नातेवाईक आहेत किंवा आई बाबा, सासू सासरे, सगळेजण खूप छान सपोर्ट करतात. इव्हन माय 2 kids. खूप छान, कारण फॅमिली सपोर्ट सगळ्यात इम्पॉर्टंट असतो आणि तुम्हाला तो लाभलाय खरंच. आता अजून एक ब्लेसिंग आपल्याकडे आहे ती म्हणजे सोशल मीडिया. सो तुम्ही सोशल मीडियाचा वापर कसा करता तुमच्या कामासाठी? सोशल मीडिया मी मोस्ट ऑफ द जेव्हा जसं आपल्याकडे आता कोरोना होता त्याच लॉकडाऊन चालू होता तर मी बरेचसे वर्कशॉप घेत होते फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यानंतर वेगवेगळे मी लेक्चर्स घेतले लाईक मेनोपॉज साठी, अशा बऱ्याचशा एज्युकेशन साठी पण. म्हणजे फक्त आपण काय करतो ते पोस्ट करण्यापेक्षा लोकांना एज्युकेट करण्यासाठी पण सोशल मीडिया खूप छान काम करू शकतो. सोशल मीडिया मी खूप कमी यूज करते, पण जेवढा यूज करते इट इज लाईक फॉर एज्युकेटिंग द पीपल. तुम्हाला म्हणजे काय काय फेसबुक, इन्स्टा काय यूज करते? यूज करते इन्स्टा, यूज करते युट्यूब, यूज करते. आय डोंट हॅव अ चॅनल नाव, पण थोड्या दिवसांनी मी सुरुवात करणार आहे. आणि त्याच्यानंतर
जे छोटे आपले ग्रुप आहेत, जसं आपलं MLAचा ग्रुप आहे, असे बरेचसे छोटे छोटे ग्रुपमध्ये पण मी पोस्ट टाकत असते. म्हणजे अवेअरनेसच्या पोस्ट टाकते, कधी प्रमोशनच्या पोस्ट. पण सोशल मीडिया असं आहे की तुम्ही खूप दूरपर्यंत बोलू शकता. म्हणजे सोशल मीडियामुळे इव्हन आय हॅव टेकन गर्भसंस्कार बॅच इन UK and US. म्हणजे एक बॅच मी ती पण केली. तर सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे यूज केला तर तुम्ही खूप काही करू शकता. सुपर. सो मॅम ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुमच्याकडे खूप सारे हार्ट टचिंग मुवमेंट्स असतील. सो काही हार्ट टचिंग मुवमेंट्स किंवा स्टोरीज आमच्या सोबत शेअर करा. अशा बऱ्याच स्टोरीज आहेत, पण त्याच्यातली एक सगळ्यात म्हणजे मला शिकवून गेलेली स्टोरी, जे की कोरोनाचा मी पहिला पेशंट जेव्हा ट्रीट केला, जो की व्हेंटिलेटरवर पण होता आणि ही इज अ कोमा. ही जस्ट 34 years old. आणि त्याच्या वाईसचा मला जेव्हा कॉल आला की मॅम मला आयुर्वेदिक औषधं पाहिजेत, आणि इट वॉज म्हणजे पहिला जेव्हा पेशंट ट्रीट केला तेव्हा तर मलाही बिलीव्ह होत नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. पण जसं जसं पुढे पुढे गेलं तर ही अशी एक केस होती की जी 3 महिन्यापासून ICU मध्ये होती. आणि त्या लोकांनी सांगितलं होतं की ही आता व्यक्ती वाचणार नाही. आणि इव्हन विथ ड्यू टू द रेस्ट्रिक्शन आम्ही मेडिसिन पण तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. मग ते अगदी ज्यूस मध्ये मिक्स करून कसे देता येईल असे मी औषधं मिक्स करून दिले. आणि विथ द 3rd डोस हे वेकअप, म्हणजे कोमामधून तो बाहेर आला. मी आफ्टर 8 days ही इज आउट ऑफ द ICU. इट वॉज लाईक म्हणजे मला आता सांगताना पण ते गुड्सबम्स येत आहेत की पण खरंच आयुर्वेदामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. आणि जर खरंच तुम्ही ऑथेंटिक वेने केलं तर याचा रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे जे प्रत्येकाला वाटतं की खूप उशिरा रिझल्ट मिळतो असं प्रत्येक केसच्या बाबतीत होत नाही. तुम्ही जर खूप दिवसांपासून त्या डिसीजने ग्रस्त आहात तर मग तुम्हाला काही लागेल, पण सुरुवातीपासून आलं की तुम्हाला लगेच रिझल्ट मिळेल. सुरुवातीपासूनच लवकर कमी असताना जर तुम्ही आयुर्वेदिक हे केलं तर निश्चितच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. अशा बऱ्याचशा केसेस म्हणजे आयुर्वेदाच्या केल्यानंतर इन्फर्टिलिटीमध्ये काम करते तर असे बरेचसे पेशंट आहेत की त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला बेबीच नाही होणार आहे किंवा तुम्हाला टेस्टिंग बेबीला सुद्धा होईल की नाही सांगू शकत. असेही नॅचरल कन्सेप्ट झालेले खूप साऱ्या स्टोरीज आहेत. आणि तेव्हापासून माझा खूप विश्वास बसला आयुर्वेदावर की खरंच गोष्टी होऊ शकतात जर आपण ऑथेंटिक वेने केलं. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला पेशंटला हॅपी करायचं, त्याला ट्रीट करायचं, या वेळी जर तुम्ही केलं तर 100% रिझल्ट मिळेल. सुपर. सो आयुर्वेदिकवर अजून जास्तीत जास्त विश्वास वाढत चाललाय दिवसेंदिवस. ज्या प्रकारे त्या स्टोरीज शेअर करतायत, ज्या हार्ट टचिंग मुवमेंट्स ते शेअर करतायत. सुपर. मॅम ह्या फील्डमध्ये जे लोक येणार, जे एंटरप्रेन्योर्स येणार आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? या फील्डमध्ये जर यायचं आहे तर या फील्डमध्ये एक सांगेल, तुम्ही जे करताय ना त्याच्यावर विश्वास ठेवा. लोक काय म्हणतात किंवा दुनिया कुठे चालली आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जे करताय ते खूप छान करताय. तुमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जे काय करताय त्याच्यावर विश्वास ठेवा. ऑफकोर्स खूप गोष्टी तुम्ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट राहा. जरी तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही मिळाल्या तरी हळूहळू छोट्या छोट्या गतीने एक पाऊल टाकत तुम्ही पुढे चालू. लगेच आपण टॉपवर नाही पोहोचू शकत, त्याला पायऱ्या असतात. एक पायरी चढण्याची तयारी ठेवा, आपोआप तुम्ही वरतीपर्यंत जा. खूप छान. मॅम जाता जाता आपल्या MLA ग्रुप म्हणजे महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन साठी काय मेसेज देऊ इच्छिता? सगळ्यातच एक सांगेल, म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये जायचं असेल प्रत्येक जणाला आपल्या आपल्या काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. पण मी एकच सांगेल की तुम्ही जे काही लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा सोल्युशनवर फोकस करा, ऑपॉर्च्युनिटीवर फोकस करा. कारण तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस केले की तुम्हाला प्रॉब्लेम्सच मिळणार आहेत. तुम्ही ऑपॉर्च्युनिटीवर फोकस केले की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहे. सो कायम लक्षात ठेवा की तुम्हाला फोकस कुठे करायचा आहे. इफ यू फोकस ऑन अ ऑपॉर्च्युनिटी, इफ यू फोकस ऑन अ सक्सेस, युनिव्हर्स विल ऑलवेज हेल्प यू. सुपर. सो ह्या होत्या डॉक्टर अनुप्रिता बोरा, ज्यांनी इतकी इन्फॉर्मेटिव्ह मेसेज दिलाय. इन्फॉर्मेटिव्ह सेशन झाले. तुमच्यासोबत कॅन्डिडेट गप्पा म्हणून मला खूप मस्त वाटलं मॅम. आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप साऱ्या MLA ग्रुपकडून शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच.